तर मित्रांनो, आपण निघालेलो आहोत खोपोलीला संत गगनगिरी महाराज मठ पाहायला. आणि जाताना आपल्याला खंडाळा लागतं आणि खंडाळ्यामध्ये तुम्हाला हा नगर परिषदेचा एक तलाव पाहायला मिळतो, लेक पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये की लहान मुलांसाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत. त्याचबरोबर तलावाच्या अवतीभोवती खूप छान असं गार्डनिंग केलेलं आहे आणि येथे बोटिंगची सुद्धा सुविधा. तर या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला या तलावाचा संपूर्ण परिसर दाखवणार आहोत. सो कसलाही वेळ न घालवता मित्रांनो, करूया या व्हिडिओला सुरुवात. लोणावळा संपल्यानंतर जेव्हा तुम्ही खंडाळ्यामध्ये एंटर करता तेव्हा तुम्हाला उजव्या दिशेला असं काही मंदिर दिसतं आणि लेफ्ट साईडला हा तलाव आहे मित्रांनो. आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला रोडच्या साईडलाच कुठेतरी पार्किंग करायची आहे आणि तुम्हाला त्या तलावाचं एंट्रन्स गेट काही अशा प्रकारे दिसून येतं. आणि एंट्रन्स गेटच्या आजूबाजूला खूप सारी स्टॉल आहेत, परंतु आम्ही सकाळी 8 वाजता गेलो होतो, त्याच्यामुळे ते जे स्टॉल होते ते ओपन झालेले नव्हते. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला असा आर्टिफिशियल धबधबा पाहायला मिळतो आणि त्या धबधब्याजवळ तुम्ही थांबून खूप छान छान असे फोटोज वगैरे काढू शकता. आणि समोर गेल्यानंतर तुम्हाला एक बोटिंगचं स्टेशन पाहायला मिळते, जिथे की तुम्ही त्यांच्या रेटनुसार बोटिंगसुद्धा करू शकता. येथेच बाजूला तुम्हाला तिकीट काउंटर उपलब्ध आहे. बोटिंग स्टेशनच्या अगदीच बाजूला हे एक छोटंसं गेमिंग स्टेशन आहे मित्रांनो, गेम झोन आहे, जिथे की छोटे छोटे काही गेम्स वगैरे अवेलेबल आहेत. जर तुम्हाला काही गेम्स खेळायचे असतील तर तुम्ही येथे खेळू शकता. आम्हाला जर काही गेम खेळायचे नव्हते, सो आम्ही जो लेक आहे त्याचा जो इतर परिसर आहे तो एक्सप्लोर करण्यासाठी मग पुढे निघालो. लेकच्या तिन्ही बाजूने अशा प्रकारची काही तुम्हाला चालण्यासाठी व्यवस्था केलेली आहे आणि त्याच्या बाजूला खूप छान अशी गार्डनिंग केलेली आहे. याच गार्डनमध्ये वेगवेगळे स्टॅच्यूज पण लावलेले आहेत, त्याच्यामध्ये की फाउंटन्स वगैरे तुम्ही पाहू शकता. आणि कुठे बिल्लू? चला पुढे जाऊ आपण, पुढे आणखीन पाणी, पुढे तिथे सिंह आहे, लायन आहे पुढे. चल लायन बघायचं तुला, लायनच्या तोंडातून पाणी येते. चल हे कारंजे आहेत, पण हे संध्याकाळी लावलेले असतात. बघितलं लायन आहे, पिल्लू आहे, बघितलं लायन, बघितलं पाणी आहे का. चल लेकमध्ये एंट्री केल्यानंतर उजव्या दिशेला किंवा डाव्या दिशेला गेल्यानंतर तुम्हाला एक एंड पॉईंट येतो, कारण की हे जे लेक आहे ते पूर्णपणे कनेक्टेड नाही आहे. लेकच्या समोरील बाजूला एक छोटंसं मंदिर आहे आणि तिकडे तुम्हाला वॉकवे नाही आहे, सो तुम्हाला परत यावं लागतं. परत आल्यानंतर आम्ही येथेच एंट्री गेटजवळ काही फोटोज काढले आणि तुम्हाला येथे एंट्री फीस नाही आहे मित्रांनो, फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि नंतर मग आम्ही जे एंट्रन्स आहे तिकडे निघालो. हा चला आपण पण जाऊ. हा काय करा, इकडे बघ, बाय करा सगळं, इकडे 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 याच्यात बघ, मोबाईल मध्ये बाय करा. हा बाय करा. अशा प्रकारे मित्रांनो आपला हा खंडाळा जो लेक आहे तो पाहून झालेला आहे आणि आपण इथे बोटिंग वगैरे केली नाही, बट तुम्ही जर आलात तर तुम्ही नक्की येथे बोटिंग करा. आणि यानंतर आपण गेलो होतो संत गगनगिरी महाराज आश्रम, जे की खोपोलीमध्ये लोकेटेड आहे. आपण त्यांचा जो मठ आहे तो पूर्ण एक्सप्लोर केला, तेथील सर्व काही जी मंदिरे आहेत ती पाहिली, त्याचबरोबर त्यांची जी गुफा आहे ज्याच्यामध्ये त्यांनी समाधी घेतली होती ती पण आपण पाहिली. त्याचबरोबर आपण महाप्रसादाचा पण आनंद घेतला. याविषयीचा संपूर्ण व्लॉग आम्ही आमच्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेला आहे, ज्याची लिंक तुम्हाला उजव्या साईडच्या कॉर्नरमध्ये टॉपला दिसू शकते. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये येथेच थांबणार आहोत. आणि जर तुम्हीही खोपोली किंवा संत गगनगिरी महाराज आश्रम किंवा मुंबईकडे जात असाल तर तुम्ही नक्कीच हा खंडाळा लेक जो आहे तो पाहू शकता. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.